श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा अंतिम अध्याय. स्वामींनी दिलेले संदेश आपण ऐकला. स्वामींनी केलेल्या लीला आपण ऐकल्या. स्वामींची कृपा कशी करावी, स्वामी आपल्यावर कृपा कसे करतात, ह्या अनेक गोष्टींचे मार्गदर्शन या परब्रह्म ग्रंथाच्या माध्यमाद्वारे आपल्याला मी जितकं होईल तितकं करून देण्याचा प्रयत्न केला. आणि हे परब्रह्म ग्रंथ आपल्याला नक्कीच आवडले असेल, त्यामुळे आपल्याला स्वामी भक्ती करण्यास आणखी सोपे जाईल. स्वामींनी केलेल्या वेगवेगळ्या मार्गदर्शनाने आपण स्वामी भक्ती आणि जोमाने करून स्वामींची कृपा करून घेण्याचा प्रयत्न करा. म्हणूनच आम्हाला निराश व्हायचे कारण नाही. स्वामी आपल्यातच आहेत. आम्हाला पुढे जात राहायचं आहे, कारण स्वामींनीच सांगितले आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हम गया नाही, जिंदा है. स्वामी आहेत. त्यामुळे स्वामी ज्या रूपामध्ये आपल्याला भेटतील त्या रूपामध्ये आपण स्वामींची भक्ती करून स्वामींच्या योग्य मार्गदर्शनाखाली स्वामींचा जप तप, स्वामींचे सांगितलेले आचरण, दया, शांती, जनावरांच्या बद्दल प्रेम, माया, आपुलकी, अशा अनेक गोष्टी स्वामीने आपल्याला समजावून दिलेल्या आहेत. त्या पद्धतीने आपण जीवनामध्ये आचरण करावे, म्हणजे स्वामी आपल्या सोबत राहतील. कारण स्वामींनीच सांगितले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी राहीन. सर्व स्वामी भक्तांना व माझ्या सबस्क्रायबरना खूप खूप धन्यवाद. गेले दिवाळीपासून सुरू असलेल्या या परब्रह्म ग्रंथाच्या वाचनाला आपण उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे. यापुढेही असेच कथा आपल्या समोर घेऊन येईन. लवकरच 1 जानेवारीच्या शुभ मुहूर्तावर मी राशी भविष्य आणि राशीचक्र या माध्यमातून आपल्याला दररोजच्या दिनचर्या किंवा दिनविशेष मी आपल्याला सांगणार आहे. तरी त्याही माझ्या भागाला आपण उत्स्फूर्त प्रतिसाद द्याल ही मी अपेक्षा करतो. आणि श्री स्वामी समर्थ.